जालन्यात ओबीसी समाज आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी समाजाने रास्ता रोको करत टायर जाळलं. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यानं ओबीसी समाज आक्रमक. जालन्यात वडीगोद्री येथील ओबीसी समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटून देण्यात आलाय. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. त्यामुळे हाके यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र असं असलं तरी सरकार अद्याप निर्णय घेत नाहीये. त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होत धुळे सोलापूर महामार्ग अचानक रास्ता रोको केलाय. त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्यात. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या रास्ता रोकोमुळे वाहनांचा खोळंबा झालाय. या प्रसंगी ओबीसी आंदोलकांनी हातात ओबीसींचा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी आरक्षण बचाव अशा घोषणा देत मुख्य महामार्ग वाहतूक बंद पडली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर झाला असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. अगोदर याच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाची ठिणगी पेटली तर आता याच गावातून पुन्हा ओबीसी आरक्षणाची ठिणगी पेटताना दिसत आहे. समाजाचे असं आहे, दुसरीकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे 5-6 मंत्र्याची समिती तिथे जाते, आंदोलकाची भूमिका समजून घेते, त्याच पद्धतीने समान न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलकाची इच्छा आहे. म्हणून आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका. प्रचंड चीड आणि खतखत आहे. कोणी हिसकावून देत असेल तर राज्यातला करोडो ओबीसी एक तर ओबीसी मध्ये नेते नाहीयेत. 2-5 लोक जे आमचे पंकजताई, धनुभाऊ जानकर साहेब, भुजबळ साहेब हे लोक जर मरायची हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार आहे. और समाजाचा न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना संधी दिलं पाहिजे. आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं, आम्ही काही मागत, आमचा हक्काच आम्ही मागतो. एकच पर्व ओबीसी काही माहिती का?